नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो. तर मित्रांनो, अर्जुन आणि चैतन्य हे दोघे जण सायलीला सोडवण्यासाठी खूपच प्रयत्न करत असतात, ज्यामुळे सायली पहिल्याच प्रयत्नात निर्दोष सुटते. तर आता सुमनला राकेशचं वागणं बोलणं सगळं काही बदलल्यासारखं वाटत असतं. तो सारखाच बाहेर असतो आणि आजकाल तो जे काही करत असतो ते नेमकं मात्र सुमनला कळत नसतं. त्यामुळे सुमन मात्र आता त्याचा मोबाईल घेते, फाईल चेक करते. त्या मोबाईल मध्ये पाहून सुमनला मात्र जबरदस्त असा धक्का बसतो, कारण त्या मोबाईल मध्ये राकेश महिपतची कॉन्टॅक्ट करतोय हे दिसतंय. आता राकेश सुद्धा महिपतच्या कारस्थानामध्ये सामील होतोय हे ज्या वेळेला सुमनला कळतं, तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो. आता सुमन मात्र राकेशला गोड बोलून विचारत असते की आता इथून पुढे तुझं काय प्लॅनिंग आहे, म्हणजे तू प्रॅक्टिस सुरू करणार आहे का वकिलीची. तेव्हा राकेश मात्र तिला काही सगळी उडवाउडवीची उत्तरं देतो आणि काहीच खरं सांगत नाही. त्यामुळे सुमनला आता राकेशवरती जरा जास्त संशय येतो आणि ती मात्र त्याच्यावर बारीक लक्ष ठेवू लागते. आता सायलीला मात्र ज्या गुन्ह्याखाली अटक केलेली आहे, गुन्ह्यामध्ये राकेश सामील असेल तर आपल्यामुळे सुभेदारांना आणि आपल्या तन्वीला त्रास होईल हे मात्र सुमनला वाटू लागतं. आता ज्या वेळेला राकेश फोनवरती बोलत असतो आणि तो फोन सुमन ऐकते, तिला म्हणत असतो की मी तिकडे लगेच येते आणि मग मी तिकडे आल्यानंतर आपण बरोबर त्या पोरींचा कार्यक्रम लावू. आता हे ऐकल्यानंतर तर सुमनला खात्रीच पटते की नक्कीच राकेश कुणासोबत तरी मिळून काहीतरी भयानक करत आहे. आता ते दोघे जण पुढे गेल्यानंतर सुमन मात्र त्यांचा पाठलाग करत सचिन पर्यंत पोहोचते. सचिनला पाहिल्यानंतर सुमन लगेच त्याला ओळखते आणि ती म्हणू लागते की हा तर अस्मिताचा नवरा आहे, परंतु ह्याच्या सोबत राकेश काय करतोय. आता मात्र या दोघांचाही पाठलाग करत सुमन त्या मुलींपर्यंत पोहोचते. आता ज्या वेळेला तिला मुली दिसतात, तेव्हा मात्र सुमन अर्जुनला फोन करून हा सगळा काही प्रकार सांगते आणि त्याला लाईव्ह लोकेशन पाठवून तिकडे बोलावून घेते. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य मात्र घाईघाईने तिकडे येतात आणि तिघेही घाईघाईने आतमध्ये जातात आणि तिकडे पोहोचल्यानंतर त्यांना लगेच तिकडे मुली दिसतात, कारण मुलींना मात्र तिकडेच दाबून ठेवलेलं असतं. त्याच ठिकाणी सचिन आणि राकेश बोलत असतात. आता अर्जुनला पाहून दोघे जण खूपच घाबरून जातात. आता सचिन आणि राकेश दोघेही तिथून पळण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन लगेच सचिनला पकडतो, जोरात त्याच्या कानाखाली मारतो, त्याची कॉलर पकडून. आता मात्र त्या दोघांमध्ये चांगलीच हाणामारी होते. तर इकडे चैतन्य सुद्धा राकेशला पकडतो. राकेशला तिथे पाहून सुमनला सुद्धा खूपच राग आलेला असतो. सुमन त्याच्या जोरात कानाखाली मारते आणि म्हणू लागते की तुला लाज वाटली नाही का, अरे तू ही बापासारखाच निघाला, तुलाही जायचंय का जेलमध्ये खडी फोडायला. असं म्हणत सुमन मात्र राग व्यक्त करते. तिला स्वतःचीच लाज वाटू लागते. तिचा नवरा अशा प्रकारे वागला आणि तिचा मुलगाही आता त्याच मार्गावर चाललेला आहे. त्यानंतर चैतन्य राकेशला घट्ट पकडून ठेवतो आणि अर्जुनही सचिनला पकडून ठेवतो. तर इकडे सुमन मात्र लगेचच मुलींचे हात सोडवते आणि त्यांना जवळ घेते. तेवढ्यात मात्र पोलीस सुद्धा तिकडे आलेले असतात, कारण चैतन्यने आधीच पोलिसांना इन्फॉर्म करून ठेवलेलं असतं. त्यामुळे पोलीसही लगेच थोड्या वेळात तिकडे पोहोचतात. आता मुली आणि मुलींना किडनॅप करणारे दोघेही त्यांच्या हाती लागलेले असतात. त्यामुळे आता स्वतः मुलींची साक्ष मिळतात, सायली निर्दोष सुटू शकते. तेव्हा पोलीस मात्र राकेश, सचिनला आणि या मुलींना सुद्धा घेऊन पोलीस स्टेशनला जातात. अर्जुन, चैतन्यही त्यांच्या सोबत पोलीस स्टेशनला जातात. आता पोलीस मात्र मुलींची साक्ष घेतात. त्यावेळेला मुली सांगू लागतात की आम्हाला किडनॅप करण्यामागे सायली ताईंचा कुठलाही हात नव्हता. ती तर आम्हाला आईवाने सांभाळते आणि तीच आमची दुसरी आई आहे, त्यामुळे ती मात्र आमच्या सोबत असं कधीच करणार नाही. आणि मुली पुढे राकेश आणि सचिनकडे हात करतात आणि म्हणू लागतात आम्हाला किडनॅप करणारे हे दोघे जण. तेव्हा आता स्वतः मुलीने साक्ष दिल्यामुळे सायलीला आता निर्दोष म्हणून सोडण्यात येतं. तर सचिन आणि राकेश या दोघांनाही पोलीस अटक करतात. त्यानंतर जेलमधून बाहेर येताना सायली प्रियाला म्हणू लागते की मी म्हंटल होतं ना तुला, मी माझ्या बाळाला जेल बाहेरच जन्म देईन, आता तुझ्या बाळाची काळजी घे आणि तू तुझं बघ, मी तर चालले पुन्हा माझ्या घरात आनंदात. आता सायली मात्र प्रियाला चांगलंच सुनावते. जेवढा मनस्ताप प्रियाने सायलीला दिलेला असतो, तेवढाच आता प्रियालाही सहन करावा लागणार असतो. आता मात्र प्रियाची चांगली चिडचिड झालेली असते. तिची दोन माणसं पुन्हा एकदा जेलमध्ये गेलेली असतात. तेव्हा अर्जुन आता सायलीला घेऊन आनंदाने घरी जातो. सायलीला घरी आलेला पाहून सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला खूपच आनंद होतो.